नमस्कार मित्रांनो, शिवाय ऑटोमेशन उंडवडी सुपे बारामती यांच्यातर्फे तयार करण्यात आलेलं हे आधुनिक इंजिन चलित कोळपणी यंत्र तसेच उसाला बाळभरणी जी आपण लावतो रेक पाडतो त्यासाठी हे यंत्र तयार करण्यात आलेलं आहे। तुम्हाला यामध्ये प्रामुख्याने आपण 3 प्रकारचे अवजारं देतो। जी 1 फुटाची फास आहे जी आपण हरभरा ज्वारी बाजरी त्याप्रमाणे जी आंतर मशागतीसाठी कोळपणीसाठी थोडक्यात वापरतो ती देतो। जर तुम्हाला एक्स्ट्रा हवी असेल ती सुद्धा भेटून जाईल। त्यानंतर आपल्याला हा बघा एक साईडचा रेझर आहे जे आपण उसाला जी आपण रेक पाडतो किंवा जे आपण म्हणतो बाळभर म्हणतो किंवा खते माती ॲड करण्यासाठी बघा याचा वापर करतो। आणि त्यासोबत एक 3 फानाचे एक अवजार आहे बघा ते देखील आपल्याला त्यासोबत भेटतं जे आपण डायरेक्ट आपल्या फासासोबत चालू शकतो। बघा यामध्ये आपल्याला बघा 2 HP इंजिन भेटतं। 4 स्ट्रोक इंजिन आहे ज्याचं ॲव्हरेज चांगलं असतं, ताकद देखील त्याला चांगली येते बघा, चांगली राहते ताकद आणि एकदम जे वर्किंग आहे ते स्मूथ वर्किंग राहतं। त्यानंतर इथे बघा आपण एक चांगल्या प्रतीचा गिअरबॉक्स वापरतो याला। त्यानंतर हे जे छोटे गिअर आहे ते देखील आपण चांगल्या प्रतीचे वापरलेले आहेत बघा। त्यानंतर जे आपण चाक दिलं याला, चाक जे आहे ते 5 इंचाचं चाक आहे बघा, जे सपाट चाक आहे। असं सिंगल त्याला आपण हे केलं नाही, जे आपल्या पट्ट्या असतात पट्ट्या वेल्ड केल्या नाहीत, पट्ट्या पुढे जाऊन बेंड होतात बघा, पण हे आपण अँगल वापरले त्यासाठी एकदम बेस्ट क्वालिटी, काय अडचण नाही। त्यानंतर इथे आपण मुठा देतो जेणेकरून हाताला वगैरे लागू वगैरे नाही, एकदम ग्रिप राहावी हाताला, त्यासाठी मुठा वगैरे दिला। त्यानंतर इथे आपण जे ॲक्सेलेटर आहे तो देखील आपण इथे दिलेला आहे बघा, चांगल्या क्वालिटीचा ॲक्सेलेटर आहे जो इंजिन सोबत येतो। नट बोल्ट वगैरे काय असेल की बेअरिंग देखील त्याच्या सगळं ॲलन कीज वगैरे सगळं तुम्हाला त्यासोबत आपल्या मशीनसोबत भेटून जाईल। ज्या ॲलन कीज वगैरे आहेत ते काय सगळं मशीनसोबत भेटेल। त्यानंतर ही बघा आपण आत्ता थोडक्यातच कोळपलेली आहे बघा मका, हे अशा प्रकारे व्यवस्थित 4 फणांनी पेरणी झाली होती या मक्याची आणि चांगल्या प्रकारे कोळपणी झालेली आहे। आता आपण याचं एकदा वर्किंग पाहूयात बघा। हां त्याचं वर्किंग पाहूया परत एकदा बघा। हे स्विच चालू करावं लागतं इथं, तिकडे दाखवा।